बातमी आहे. सो मला वाटतं की जर तुम्ही एवढाच अपमान आमचा करणार होतात मग त्या दिवशीच्या मोर्चात त्यांना का नाही उचलून नेलं. ज्या वेळेला मराठी माणूस येतो त्याच वेळेला तुम्हाला का हे सट्ट आहे की हे मतांसाठी आहे. मी सांगतो हा भारतीय जनता पक्षाने केलेला हा कारभार आहे आणि त्याच्यामुळेच आजचा हा मोर्चा दडपायचा प्रयत्न केला. परंतु मीरा भाईंदर मधली ही जी लोक आहेत ती ओम शांती चौक आहे, त्या चौकामधल्या 2 सोसायटी होती, त्यांना तिथे उभारण्यास देखील मजा केला गेला. माझं मत आहे की हीच दडपशाही असते जी सरकारने वापरली. पण मला वाटतं ह्या सगळ्याच्या बाबतीत आम्ही सन्माननीय राजसाहेबांशी बोलू. जे काय घडलं आमचे 1,500-2 हजार मुलं जी काय अरेस्ट केलेत त्याची जी काय भावना आहे ती मी साहेबांसमोर मांडीन आणि साहेब याच्या मेसेज आलाय. माझं मत आहे की सगळी मनसेचे नेते ज्यावेळेला इथे आलेत ना याचा अर्थ साहेबच आलेत असं असतं आमचं. त्यांनी ज्या पद्धतीनं ही दृश्य आहेत मीरा रोडची. आमचे सगळे मनसेचे एवढे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले याचा अर्थ आमचे साहेबच इथे आहेत अशी प्रतिक्रिया दिली अविनाश जाधव यांनी. अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडून दिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि सगळ्या मीरा रोड आणि मराठी भाषकांचे आभार मानले की इतक्या मोठ्या संख्येने आपण रस्त्यावर उतरून मराठी करता आंदोलन करताय, मराठी करता आपण यशस्वी मोर्चा काढलात, त्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यात आलं. जो कोणी मराठी भाषेसाठी रस्त्यावर उतरत असेल मग तो सरकारमधला मंत्री का असेना त्याला आपल्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे अशी भावना व्यक्त केली अविनाश जाधव यांनी प्रताप सरनाईक यांच्याविषयी. भव्य दिव्य असा मोर्चा. म्हणून तर यांनी आम्हा मराठी माणसाला गृहीत धरलंय की फक्त राजकीय विषयावर बोलायचं, मराठी माणूस या शहरामध्ये नाही आहे, त्याचं राजकारण करायचं, परप्रांतीला एकजूट करायचं. म्हणून त्यांनी त्या स्वतःच्या ट्विटरच्या फेसबुकच्या पोस्टमध्ये विशिष्ट समाजाचा उल्लेख केला होता. म्हणून ते गुजराती मारवाड्यांचे मोर्चे निघाले. तेव्हा हे आमदार कुठे होते? तेव्हा त्यांना माहिती नव्हतं. अहो माझ्या या मीरा भाईंदर शहरामध्ये 2 पोलिसावरती हल्ले झाले. माझे मराठी पोलीस या परप्रांतीय आरोपींना धरायला गेले होते तेव्हा त्यांच्यावरती उकळतं तेल टाकलं गेलं. माझे एक पोलीस बांधव त्या चर्शी गंजडी परप्रांतीयाला धरायला गेले, त्याच्या पोटामध्ये चाकू खुपसला गेला होता. तेव्हा नाही आमदाराला यावं लागलं, तेव्हा यावंसं नाही वाटलं, तेव्हा मोर्चे काढावेसे नाही वाटले. पण 2 कानफडात मारले. ग्राहक म्हणून ग्राहकाच्या भाषेत सेवा नाही मिळाली याचं प्रत्युत्तर त्या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलं आणि त्याचा त्यांनी अपमान महाराष्ट्रावर नेला. म्हणून ही आज मराठी जनता त्याचं उग्र रूप या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून दाखवत आहे. पण पाहायला गेलं तर काल गेल्या गुरुवारी व्यापाऱ्यांना जे आहे ते आंदोलन करून दिलं किंवा जो मोर्चा होता त्यांना त्यांचा मोर्चा जो आहे तो पार पडून दिला. पण आज अगदी बसमध्ये भरून म्हणजे जे कोणी मराठी प्रेमी असतील किंवा कार्यकर्ते असतील सर्वांना बस आणून प्रत्येक बस वेगवेगळ्या ठिकाणाहून बस आणून बसमध्ये भरत होते, तातडीने नेत होते किंवा माध्यमांना जो प्रतिक्रिया देत होता मराठी भाषेत त्यांनाही देखील जे आहे ते त्वरित पोलिसांकडून ताब्यात घेणार.